तळ कोकणातला बळीराजा वरुणराजाची आतुरतेनं वाट पाहतोय। मात्र वरुणराजानं मागच्या 15 दिवसांपासून दडी मारलेली आहे। शेतात पेरलेलं वाचवण्यासाठी आता तळ कोकणामध्ये बळीराजानं शक्कल लढवली आहे। पाऊसच नसल्यामुळे विहिरीचं पाणी सिंचन करून आपलं शेत वाचवण्याचा हा प्रयत्न तळ कोकणातला बळीराजा करतोय। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। मृग नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावरती पाऊस पडल्यानंतर तळ कोकणातील बळीराजा जो आहे तो पेरणी करतो आणि जे या सीझन मध्ये जे या हंगामामध्ये पेरलेलं आहे ते संपूर्णपणे वर्षाची शिदोरी जी आहे ती बळीराजा आपली जमा करत असतो। मात्र तळ कोकणातील बळीराजावरती आता वेगळीच वेळ आलेली आहे। आपण या दृश्यामध्ये बघतोय की या ठिकाणी हे जे बळीदादा आहेत, हे जे शेतकरी दादा आहेत, ते या ठिकाणी आपण बघतोय की त्यांचं शेत जे आहे त्या शेतामध्ये चक्क विहिरीच्या पाण्यानं या ठिकाणी शिंपण सुरू आहे। कारण पावसाने जी आहे दडी मारलेली आहे आणि त्यामुळे आता दुबार पेरणीची नामुष्की शेतकऱ्यावरती येण्याची शक्यता आहे आणि ती नामुष्की येऊ नये म्हणून या ठिकाणी बळीराजा जे आहेत, हे शेतकरी दादा जे आहेत ते आपण बघतोय ते आपल्या शेतामध्ये विहिरीच्या पाण्यानं सिंचन करताना पाहायला मिळतात। दरवर्षीप्रमाणे मिरगाचा पाऊस पडतो। मिरगाचा पाऊस पडल्यानंतर आम्ही सर्व शेतकरी सालाबाद प्रमाणे पेरणी करतो। ह्या वर्षी तसंच झालं, मिरगाचा पाऊस पडला, आम्ही पेरणी चालू केली। पण पेरणी झाल्यानंतर करायचं काय तर 15 दिवस पाऊसच नाही पेरणी झाल्यानंतर। त्यानंतर करायचं काय, पेरलाय तर ते उगवलं तर पाहिजे। मग शेतामध्ये आमच्या एक विहीर आहे, शेतविहीर म्हणून, तिथे आम्ही एक 10-12 जण शेतकरी आहोत आजूबाजूला लागून। मग करायचं काय तर एक आज शिंपण करतो, उद्या दुसरा करतो। आपल्या या शेतामध्ये आता विहिरीच्या पाण्यानं सिंचन करून आपलं शेत वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी तळ कोकणातील बळीराजा करताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन विक्रांत परबसह उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।